एकदा एक मरीन इंजिनियर, वयाने अत्यंत लहान पण कर्तबगारीने मोठा, त्यामुळे होता जहाजाचा तो कप्तान. नुकतंच लग्न झालं होतं आणि त्याला एका जहाजाच्या वरती त्याला असाइनमेंट पाठवली होती आणि त्याला ते सगळं साहित्य घेऊन जायचं होतं. आणि त्यामुळे नवीन लग्न झालेलं पत्नीलाही तो घेऊन निघाला त्या प्रवासावरती. थोडंसं काही दिवसानंतर समुद्रात जेव्हा तो पोहोचला तेव्हा त्या समुद्रामध्ये वादळ मोठं आलं आणि या वादळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जहाज हेलकावे खायला लागलं. सगळ्यांना वाटलं टायटॅनिक होते की काय, परंतु सगळेजण घाबरलेले असताना अगदी पत्नी सुद्धा, हा मात्र निवांत होता, धीर गंभीर होता. पत्नी त्याला म्हणाली, अरे सगळे भीतीने घाबरलेले आहेत प्रचंड, आणि अशा अवस्थेमध्ये तू शांत कसा काय राहू शकतोस? तो म्हणाला, काहीच नाही. तो आत गेला, त्याने तलवार काढली आणि त्याने पत्नीच्या मानेवरती धरली. पत्नीला त्याने विचारलं, तू घाबरलीस? तुला भीती वाटतेय? ती म्हणाली, बिलकुल नाही. का? कारण मला तुझ्यावर विश्वास आहे. तोही तेच म्हणाला. तो म्हणाला की हे बघ, मला सुद्धा या अशा अवस्थेमध्ये जिथे प्रचंड भीती आहे, पण मला माझ्या ईश्वरावर विश्वास आहे की तो माझ्यासोबत आहे. मित्रांनो, ही कथा आत्ता सांगण्याचं कारण म्हणजे या परिस्थितीत जेव्हा तुम्ही आत्ता परीक्षेला जाणार आहात तेव्हा आपण गेल्या अनेक महिन्यांमध्ये खूप मेहनत केलेली, आपण प्रामाणिक राहिलेलो आहोत आणि आता ती वेळ आलेली आहे की जिथे आता तुम्ही स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवण्याची. तेव्हा घाबरायचं काही कारण नाहीये. तो आपल्यासोबत आहे. अत्यंत आत्मविश्वासाने सामोरे जा. आमच्या सर्वांच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.